दिनांक 28 जून 2025 रोजी वसमत तालुक्यातील दगडपिंपरी येथे सरपंच गजानन मोरे यांच्या नेतृत्वात श्री सिद्धिविनायक नेत्रालय व लेझर सेंटर डॉक्टर लेन नांदेड यांच्याद्वारे कॅम्प्युटरद्वारे डोळ्याची मोफत तपासणी, अल्पदरात नंबरचे चष्मे, डोळ्यातील मोतीबिंदू, पडदा असलेल्या रुग्णांना अल्पदरात सवलतीमध्ये ऑपरेशन व तसेच नेत्र तपासणी शिबिराचा गावातील अनेक वयोवृद्ध नागरिकांनी, लहान थोरांनी या शिबिराचा लाभ घेतला। गावातील सरपंच गजानन मोरे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। त्यांची सामाजिक चळवळ पाहून गावातील नागरिकांनी कौतुकाची थाप दिली व भविष्यातही सरपंच नागोराव मोरे यांनी गावाच्या सामाजिक चळवळीसाठी असेच मोलाचे योगदान राहो अशी गावातील नागरिकांनी माध्यमाशी बोलताना सांगितले। समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमतवरून सुमेध मस्के। गावचे सरपंच मोरे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपण नेत्र डोळ्याची तपासणी केली आहे। काय वाटते, काय सांगाल? आम्हाला चांगलं वाटतं। बरं, चांगलं वाटतं। आमच्या सरपंचांना असं काहीतरी नवीन करावं वाटतं। तुम्हाला डोळ्याचा काय त्रास होता? आमच्या डोळ्याचा त्रास पाणी गळतंय जरा हां, आणि ते पाणी गळाल्यानं वाटते काय चष्मा लावावं की डोळे तपासावून काही ऑपरेशन करावं असं वाटतंय। सरपंच एक तुमच्या गावचे आदर्श सरपंच आहेत आणि त्यांनी हे काम केले, सामाजिक काम केले, त्याबद्दल तुम्ही काय सांगा सरपंच? म्हणजे पुढील भविष्यात 5 वर्षे हा सरपंच पाहिजे का? हो, आम्हाला हेच सरपंच पाहिजे। असं का? सरपंच गावातील असे काय काय सामाजिक कामं करतात, काय सांगाल? सडकाचे कामं करतात, नाल्याचे कामं करतात, चांगले घरकुल्याचे कामं करायले। हां, तुमचं म्हणणं आहे की अजून पुढील 5 वर्षे सरपंच हेच सरपंच म्हणून पाहिजे? आता हाय चालूच आहे की आता ते सगळ्याच्या मनावर राहतंय, ते आपल्याला कसं म्हणायचं ते सहमतीनं होत असतं। नाही, तुमचं मत काय म्हणते ते झालं, तुमचं मत काय म्हणते सांगालो की आम्ही आता चालू होतं ते तर राहावंच वाटतात की आम्हाला। ठीक आहे, आता आमचं का मन नाही की आमच्या सरपंचांना असं नवीन काहीतरी आणावं। आज 28 जून 2025 ग्रामपंचायत कार्यालय दगडपिंपरी सरपंचाच्या मार्फत आणि आमचे भूमिपुत्र कृष्णा मोरे यांच्या मार्फत डॉक्टरची टीम आलेली आहे। तरी बाहेर गावला गेल्यावर कमीत कमी 2000 रुपये खर्च लागणारा दवाखान्यामध्ये इथं 400-500 रुपयामध्ये चष्मा, ड्रॉप, तपासणी फ्री आहे। आमचे गावचे भूमिपुत्र असल्यामुळे आम्हाला हे गाववाल्याला सुविधा चांगली झालेली आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतो। याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमच्या गावातील माननीय सरपंच गजानन नागोराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावामध्ये गरजू रुग्णासाठी त्यांनी आपल्या नांदेड इथून श्री सिद्धिविनायक लेझर स्किन म्हणून डॉक्टर डाळे साहेब यांची टीम आमच्या गावामध्ये आणून गोरगरिबांच्या नेत्र तपासणीसाठी आमच्या गावातील सरपंच यांनी मोलाचे योगदान देऊन आमच्या गावासाठी त्यांनी सर्व उत्कृष्ट असं कामगिरी केल्याबद्दल मी सरपंचाचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि या ज्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण आमच्या गावातील महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध यांनी सर्वांनी भाग घेऊन आपले नेत्रदान तपासणी करून त्या टीमला सुद्धा सहकार्य केलं, त्याबद्दल मी सरपंचाचं आणि त्या टीमचं सुद्धा माझ्यातर्फे व माझ्या गावातर्फे सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। सरासरी सकाळी 9 वाजता आमच्या गावामध्ये ही टीम हजर झालेली आहे आणि त्या टीमला आतापर्यंत सरासरी 50 ते 60 वयोवृद्ध व्यक्ती किंवा तरुण मंडळी असतील, ज्यांना नेत्र याची तपासणीसाठी त्रास होतो त्या व्यक्तींनी 50 ते 60 व्यक्तींनी आतापर्यंत चष्मे व नेत्र तपासणी करून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। आणि असाच प्रतिसाद आम्ही आमच्या गावच्या सरपंचांना देण्याचा प्रयत्न करू। डॉक्टर साहेबांना सुद्धा आमच्या गावात येऊन, खेडेगावात येऊन आमच्या छोट्याशा गावाला चांगल्या प्रकारे नेत्रदानाचं मार्गदर्शन करून आपल्याला डोळ्यापासून काय फायदे होतात याचं सुद्धा डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्या गावामध्ये सरासरी सरपंचांनी प्रत्येक म्हणजे घरकुला असो किंवा कोणत्याही योजनेत असो गोरगरिबापर्यंत आमच्या गावातील सरपंच गजानन नागोराव मोरे यांनी त्यांच्या पत्नी मिसेस म्हणजे दीपाली गजानन मोरे या सरपंच असल्यामुळे त्यांना सोबत घेऊन सुद्धा सर्व जनतेचं काम असं व्यवस्थित पार पडत आहे। आणि या 2.5 वर्षाचा कालावधी संपत आलेला आहे तरी सर्व गावकरी मंडळी या सरपंचावर अगदी मनापासून खुश आहेत असं मी माझ्यातर्फे सांगू इच्छितो। काय सांगाल? आमच्या गावामध्ये सिद्धिविनायक नेत्र व लेझर सेंटर नांदेड यांच्यातर्फे कॅम्प्युटर डोळ्याची तपासणी करण्यात आली। त्याच्यामध्ये गावातील गरजूंना एकूण 60 पेशंट तपासण्यात आले।
त्याच्यामध्ये 40 लोकांना चष्म्याची आवश्यकता पडली आणि 10 पेशंट असे निघाले की त्यांची ऑपरेशन करायचं ठरलं. तर गरजू लोकांना 400 रुपये फीस होती कॅम्प्युटरद्वारे डोळे तपासणीसाठी. त्याच्यानंतर चष्मा आणि ड्रॉप हे एवढं इथं हे केलं आणि गरजूंना समजा डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी नांदेडला आम्ही नेणार आहे. तपासणी करून लगेच त्यांना ड्रॉप देण्यात आला एक आणि ही जी कॅम्प्युटर तपासणी होती ही 400 रुपये फीस नव्हती. नांदेडच्या डॉक्टरनं बोलून घेतलं, इथं एकदम आम्ही फ्रीमध्ये केलेली आहे तपासणी आणि त्यांना एक ड्रॉप दिला आहे. चष्म्याचे नंबर लिहून घेतलेत, उद्या सकाळी 10पर्यंत चष्मे त्याला मिळून जातील. त्याच्यानंतर बघू अजून एक डोळ्याची शिबिर घ्यायची. काही लोक राहिले आता पेरणीचे, त्याच्यामुळे तेवढे लोक आले नाहीत. राहिलेल्या लोकांची 6 महिन्यामध्ये आम्ही घेणार आहेत.